पहिल्यांदा जरा कमी तरी होती पण आता एवढी माणसं आहेत ना, जरा दणकून हो द्या ना जोरदार. इथली धरती सुद्धा थरथरली पाहिजे, मेडच गाव थरथरलं पाहिजे. आणि साक्षात आपल्या बाळूमामांनी सगळं विश्व सोडून नवे नवे आत्मापूर सोडून आज आपल्या मेडत गावामध्ये अवतरित झालेच पाहिजेत, आलेच पाहिजेत. एवढ्या मोठ्याने जय बोल बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं. आज काय लागतो माझ्या बाळूमामांना? ज्याच्या मुखामध्ये नाव आहे त्याच्यासाठी बाळूमामा पळत आल्याशिवाय राहत नाही. कारण बाळूमामा हे चंदनासारखे स्वतः दिसतात पण या जगाचं कल्याण करून जातात. महाराज अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे गुण चंदनाचे आने, 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 तुका म्हणे गुण चंदनाचे आने. कैसे तुम्ही कैसे तुम्ही जगी अवतार तू माधराया, अवतार तू माधराया, कैसे तुम्ही जगी जगजना, कैसे तुम्ही जगी जगजना, अवतार तू माधराया, अवतार तू माधराया, उद्धराया जन जन जीव, उद्धराया जन जन जीव. अवतार तू माधराया, अवतार तू माधराया, उद्धराया जन जन जीव, अवतार तू माधराया, अवतार तू माधराया. कोणाचं मामाचं नाव आहे म्हणून मामांचे नाम धारक हा. अरे ऐका, माझ्या मामांनी काय दाखवून दिलं? एक साधा मनुष्य, मेंढ्या राखणारा व्यक्ती, खांद्यावरती घोंगडी घेणारा, हातामध्ये काठी घेणारा, कपाळाला भस्म लावणारा व्यक्ती सुद्धा देव बनू शकतो हे त्यांनी दाखवलं ना. तो जगाचा मालक माझे बाळूमामा आहेत. बाळूमामाला साधं समजू नका, आपलं भाग्य आहे की बाळूमामा इथं आले आहेत. साधू संत येता घरा जीवन सुखात, साधू संत येता घरा जीवन सुखात, बाळूमामा आले